हॅलो गाइज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. बोल बोल. चला मी चालू करतो. आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे आमचे वेडिंग आउटफिट्सवर आणि त्यात म्हणजे लग्नापासून तर रिसेप्शनपर्यंत, म्हणजे सॉरी हळदीपासून तर रिसेप्शनपर्यंत, मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंत, मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंत जे पण आम्ही आउटफिट्स घेतले आहेत, जे पण आम्ही आउटफिट घेतले आहेत ते आम्ही सर्व दाखवणार आहेत. खूप लेट झाला ॲक्च्युली हा व्हिडिओला आमचा, पण म्हणजे पहिले तर आमच्या डोक्यात नव्हता हा व्हिडिओ करायचा. मग जेव्हा डोक्यात आलं त्याच्यानंतर आमचा व्हिडिओ करणं सध्या खूप कमी झालं. तेवढं तुम्ही जर बघत असाल तर शॉर्ट्स सध्या जास्त टाकत आहे आम्ही, कारण की आम्ही लॉंग व्हिडिओ करायला मला टाईम नाही मिळाला. याचं ऑफिस माझं ऑफिस असं करून. सो आता आपण स्टार्ट करूया पटकन. सो सगळ्यात पहिला आहे तो मेहंदीचा ड्रेस. मेहंदी त्याला मुलांकडे तर जास्त मेहंदीचं नसते. म्हणजे आम्ही असं सांगू, याचं आउटफिट त्याचं बजेट, हा व्हिडिओ आपण वेडिंग आउटफिटचा बजेटसाठी. हा, आणि फोटोज तुम्ही बघितले पण आमचे आणि आता पण आम्ही टाकू फोटोज. सो हा आउटफिट एवढाचा असं. तर मेहंदीपासून सुरू करूया. सो पहिली गरिबीपासून, माझ्यापासून चालू करूया, कारण हिचे खूप महाग कपडे आहेत, बट नंतर माझे पण महाग होतात. सो माझा जो पहिला आणि हळदीचा जो कुर्ता होता, सॉरी हळदीचा नाही, मेहंदीचा जो कुर्ता होता तो 1200 समथिंग रुपयाचा होता. आणि तो मी नॉर्मली अमरावतीतूनच नॉर्मल शॉपमधून घेतला. नाही, तो आपण बघ याच्यासाठी घेतला होता, एंगेजमेंटसाठी घेतला होता. मग तो आपल्याला आवडला नाही एंगेजमेंटसाठी, फर्स्ट लुकसाठी, म्हणून मग आपण तो याला घातला, मेहंदीला घातला. तुझा हिरवा होता ना, एंगेजमेंटसाठी आपण दुसरा घेतला होता वेळेवर तसा. तर तो त्याचा 1200चा होता. तो 1200 ते त्याचं चुकेल, मी करेक्ट करेन. आणि आता खूप दिवस पण झाले ना, तर एवढं लक्षात नाही राहत. आम्ही लिहिलंय असं आम्ही, म्हणून खाली बघा. ग्रीन कुर्ता 1200 रुपयाचा माझा झाला होता. आणि अंकिताचा जो ड्रेस होता, माझा ड्रेस पण आम्ही पुण्यातून घेतला होता. माझा हा एकच ड्रेस असा जो पुण्यातून घेतला होता, बाकी सगळं मी शॉपिंग म्हणजे अमरावतीतले. सो माझा ड्रेस 3800चा होता, जो शरारा सेट होता. पण मला जसा पाहिजे तसा होता, त्यामुळे मला तो महाग नाही झाला. पण आमचं आणि ओव्हरऑल असंच होतं की आम्ही हाच एक ड्रेस बघितला, पहिले खूप शोधला, पण पुण्यात आम्हाला जसे पाहिजे तसे ड्रेस भेटलेच नाही. सो आमचं अमरावती बिझी लँड सर्वात बेस्ट, त्यातला आराधना सगळ्यात बेस्ट. मग सेकंड आउटफिट जो होता आमचा तो हळदीचा. सो हळदीचा पण अनिकेतचा पहिले सांगू. सो आम्ही ठरवलं होतं की म्हणजे मी ठरवलं होतं की मी पिंक घालणार आहे आणि बाकी सगळे माझ्या आजूबाजूचे येल्लो घालतील. मग यांनी पण माझं पाहून वेळेवर चेंज केलं. पहिले हा येल्लो घालणार होता, पण कसं ऍक्च्युली हळदीत सर्वच जण पिवळा घालतात, येल्लो कलरचं घालतात, त्यामुळे मग असं काही वेगळं दिसलं पाहिजे. वेगळं दिसलं पाहिजे म्हणून मग मी पण पिंक कुर्ताच घेतला होता. आणि माझा कुर्ता जो झाला होता तो फक्त 500 रुपयाचा झाला होता. आणि याच्यासाठी घेतला होता 500चा, कारण ते डागा लागते आणि मग तो कुर्ता फाडला वगैरे जर गेला असता तर परत घातला नसता गेला. पण चांगला झालं की कुर्ता कोणी फाडला नाही आणि तो चांगलाच राहिला. माझा हळदीचा आउटफिट 3500चा होता. आमच्याकडे मामाकडून असते हळदीचा आउटफिट, तर मग मला माझ्या मामींनी घेतला होता. तर मी लेहंगा घेतला होता, म्हणजे त्यांनी घेतला होता, म्हणजे मीच घेतला होता माझ्या चॉईसनी. सो एक पिंक कलरचा लेहंगा घेतला होता. लेहंगा म्हणजे ॲक्च्युली तो 3 पीस सेट होता. त्याला जॅकेट करूनही मी घालू शकत होती, त्याला साडीसारखी प्लेटिंग दिली होती ओढणीची, तो तसा पण करता येत होता, पण मी ते जॅकेट न घालता तसंच घातला होता. सो तो फोटो लावणार आहे ना? येस, फोटो पण आहेत. आणि नंतर श्रीमती पूजन आमच्याकडे संगीतच्या आधी श्रीमती पूजन नावाची एक प्रथा असते. तर थोड्या वेळासाठीच असतो तो. तर त्याच्यासाठी अनिकेतने वेगळा आउटफिट नव्हता घातला, सो त्यांनी संगीतसाठी घातला होता, तोच त्यांनी कंटिन्यू ठेवला होता. पण मला घालायचा होता वेगळा, कारण की मी माझ्या गावातून कार्यालयापर्यंत आली, तर तेव्हा पण मी ती साडी घालून होती आणि मग मला वेगळा आउटफिट करायचा होता, संगीतवाला नव्हता करायचा. सो माझी जी साडी होती ती माझी 2000ची साडी होती आणि त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ केला आहे माझ्या चॅनलवर, तर तुम्ही त्याच्यावर डिटेल्स पाहिजे असेल त्याच्यावर जाऊन बघू शकता. आणि आतापर्यंत हिची साडी 2000ची झाली आणि माझे 2 ड्रेस झाले, ते फक्त 1700चे झाले. पुढे बोलू आपण अजून. आणि अनिकेतच्या त्या आउटफिटचं नाही सांगितलं श्रीमती पूजनच्या, कारण आता संगीतच्या याच्यात सांगतो. तो संगीतचा आणि तो माझा सेमच होता. आता सांग प्राइस स्वतःच्या आउटफिटची. ठीक आहे ना सांगतोय. माझा संगीतचा जो झाला होता पुढे गेला, माझा जोधपुरी झाला होता, जो श्रीमंती पूजन आणि संगीतमध्ये दोन्ही ठिकाणी वापरला मी तो, आणि तो फक्त 9000 रुपयाचा झाला होता आणि खूप महाग झाला होता. आणि तो खूप जरा वेगळ्या पद्धतीचा होता, त्याच्यावर मिरर वर्क होतं पूर्ण, संगीतसाठी एकदम परफेक्ट होता तो.
सो तो महाग होता पण तो तेवढा वर्थ इट होता तो. आता माझं तर सांगितलंय नाही, आता हिचा बघू कितीचा. माझा संगीतचा आउटफिट 10,000चा लेहंगा होता आणि तो पण आम्ही नव्हतो घेणार, एवढं बजेट नव्हतं. पण मी सांगितलं माझ्या चॅनलवर, मी हे सगळे याचे ना वेगळे वेगळे व्हिडिओ केले आहे की आउटफिटचे डिटेल्स, मग ज्वेलरी वगैरे सगळं, कारण की आता या व्हिडिओत एवढं सगळं पॉसिबल नाही ना इकडे. सो मग त्याचे वेगळे व्हिडिओ केले आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता नक्कीच. आणि तो 10चा याच्यासाठी घेतला कारण आम्हाला तो सगळ्यांना खूप आवडला. आपणच होतो ते आई बाबा वगैरे आपण होतो, तर मग खूप आम्हाला आवडला तो, म्हणून आम्ही आमचं बजेट वेळेवर वाढवून तो घेतला आणि तुम्ही खूप घातला. मी पण घातला तो, माझ्या सिस्टर इन लॉनी पण घातला, तर माझी मैत्रीण पण घालणार आहे काहीतरी. सो पण चांगला आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि मी पण परत तो घालेन, मी तो 2दा घातला, मी सृष्टीच्या लग्नात घातला. आता सध्या पण ती लिडिंग मध्ये आहे, तिचा कॉस्ट जास्त आहे. ठीक आहे, ते आहे थोडंसं शेवटपर्यंत, कारण की तुम्हाला माहिती आहे शेवटी सांगू आपण फायनल किती होईल ते. हा मी काढलाय हिशोब काढला तेव्हा जरा अनिकेत शॉप मध्ये गेला होता. आम्ही कारण टोटल करत नव्हतो, आता व्हिडिओ करायच्या आधी आम्ही लग्नानंतर एका वर्षांनी टोटल केली, तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की बापरे आपण एवढे खूप जास्त पैसे खर्च केले. त्यानंतर संगीत झालं, संगीत नंतर नेक्स्ट डे लग्नात जो होता तो मी शेरवानी घेतला होता. आणि इथे मी शेरवानीत 12,000ची झाली होती, व्हाईट कलर मध्ये. म्हणजे तसं शेरवानीच्या हिशोबाने प्राइस खूप कमी होती, कारण की शेरवानी खूप महाग 10 पासून स्टार्टिंगच होती, जी आम्ही बघितल्या तिथनं 10 पासून स्टार्टिंग होती. एक आवडली होती आपली सगळ्यात पहिली जी दाखवली होती ती आवडली होती, समथिंग 8-8.5 हजाराची होती. पण मी पहिलीच दाखवली आणि पहिलीच ऑलमोस्ट फायनल पण केली होती. पण दुकानदार दादा म्हणे की दादा अजून पाहून घ्या. तेव्हा कुठे आम्ही बघितल्या तर समथिंग 7-8च दाखवला त्यांनी, 3rd मध्ये फायनल झालं. आणि अंकिताने ऑलमोस्ट 50 पाहिलं असेल प्रत्येक कॅटेगरीत. हो, कारण अनिकेतचे कपडे खूप लवकर झाले. म्हणजे आम्ही दिवसभरात माझा एक आउटफिट घेतला 4-5 तास लावून, त्याच्यानंतर याच्याकडे गेलो तर अर्धा तास त्यांचे याचा संगीतचा लग्नाची शेरवानी आणि रिसेप्शनचा ड्रेस, ते सगळं एक दीड तासात एकाच दुकानात झालं होतं. पहिले अर्धा तासात चॉईस झालं, पण त्यांनी पाहत होतो म्हणून. म्हणजे ओव्हरऑल जर सकाळी गेलो आणि संध्याकाळी वापस आलो असतो तर माझं एकट्याचं पूर्ण शॉपिंग झाली असती नक्कीच. आणि त्यासाठी हप्ताभर रोज गेलो असतो तरी झाली. उलट आम्हाला याला मेन आउटफिट लवकर होऊन गेले, हळदी मेहंदीला वेळ लागला, कारण की आम्ही थोडंसं कमी बजेटमध्ये चांगलं काहीतरी युनिक शोधत होतो, तर ते नाही मिळालं जसं पाहिजे तसं, म्हणून आम्ही युनिकच्या मागे गेलो नाही, एकदमच सिम्पल मध्ये ठेवलं. ओव्हरऑल माझी लग्नाची शेरवानी व्हाईट कलर मध्ये जी 12,000ची झाली होती. आता तुझं सांग. ऑफ व्हाईट बेज कलर तुझं सांग. मी लग्नात शालू वेअर केला होता, म्हणजे जी साडी सारखं असते पण साडी नसते, साडीपेक्षा हेवी. सो शालू वेअर केला होता, तर शालूची माझी प्राइस होती 12,500. सो इथे पण 500 जास्त आहे, कारण की नव्हतं आवडत दुसरं. आणि तरी मला असं वाटतं की लग्नाच्या आउटफिटच्या मनाने ते स्टील कमीच आहे प्राइस त्या गोष्टींची. आणि लग्नाचे आउटफिट लोक 50,000चे पण घेतात. हो का? आणि 5,000चे पण घेतात. 5,000चं आपल्याला आवडलंच नाही. आवडलं नाही हिला, ठीक आहे, तुलाच नव्हतं आवडत, ठीक आहे. त्यानंतर आता लग्नानंतर सप्तपदी तर पण वेळ लागला, कारण मी ड्रेस सोबत मॅचिंग साठी मॅचिंगचं आमचं होत नव्हतं, कारण जे कलर असतात प्रॉपर मुलींच्या याच्यातले त्याच्यात मुलांचा कलर बनत नाही कमी आहे, आणि बनले तर मग ते तेवढे सुंदर दिसत पण नाही. सो मी माझी खूप सुंदर अशी कंच हिरव्या रंगाची माझा नऊवारी होती माझी. सो त्याच्यावर आम्हाला मॅच करून आमचं असं खूप कन्फ्युजन होतं आमचं. पहिले मी ठरवलं होतं की मॅचिंग करू ग्रीन, पण मग याला ग्रीन नसतं चांगलं दिसलं, म्हणून माझ्या नऊवारीत पर्पल शेड म्हणजे खूप कमी होता. पण मग आम्ही ठेवलं की कॉन्ट्रास्ट ठेवू आपण. मग कॉन्ट्रास्ट मध्ये आमचं होतं की लाईट कलर करू, पण मग याचा पहिला लुकही लाईट होता, म्हणून आम्हाला लाईट पण नव्हता करायचा होता, म्हणून मग आम्ही पर्पल करायचं ठरवलं. आणि मी पर्पल शेला घेणार होती, त्याच्यावर शॉल घेणार होती माझ्या नऊवारीवर. सो असं झालं की आम्हाला पर्पल कुर्ता नाही मिळाला जसा पाहिजे होता तसा. मग आम्ही पर्पल याचं ते धोतर घेतलं आणि वरचं व्हाईट कुर्ता होता आणि त्याच्यावर पर्पल डॉट्स होते. आणि ओढणी पण होती त्यात पर्पल, आणि कॅप पण होती. कॅप नाही, सॉरी, ती टोपी होती पण जी घातली नाही आपण. कॅप नाही, टोपी नाही, टोपी नव्हती घातली, ती काय चांगली नव्हती दिसत, म्हणून ती अशी चांगली होती टोपी पण आम्ही नाही घातली. आणि मग त्याला मॅचिंग करून मी शॉल घेतली होती माझी पर्पल कलरची. सो सप्तपदीचं जे धोतर होतं माझं, म्हणजे ते पूर्ण कुर्ता आणि धोतर, त्यावरती ओढणी, एक टोपी, ती होती फक्त 3,500 रुपयाला. हो, खूप चांगलं मिळालं 3,500. आणि हे आम्ही आराधनातून आम्ही मान्यवर मनोहरलाल मधून घेतला.
परत अमरावती बिझीलँड कपड्यांसाठी सर्वात बेस्ट आहे. अमरावतीवाल्यांसाठी तरी आहेत, नागपूरवाल्यांसाठी पण आहेच. आणि तुझं सांग. माझं सप्तपदीचं 7,500ची होती माझी नऊवारी. आम्ही मला नाही वाटत 7,500ची होती, मग मला वाटते 9ची होती. ठीक आहे, 7,500 पेक्षा जास्तच होती असं म्हणणं आहे एक तिचं. 12वाला आपण कन्फ्युज होतो, 12वाल्याच्यात आणि 9वाल्याच्यात ठीक आहे ना. 9वाली घेतली असं काहीतरी. ठीक आहे, मला आठवत नाही. 7.5 मी लिहिलं आहे तर कुठे पाहून लिहिलं असेल. ते 7.5 8.5 धरून घे. 7.5 ते 8.5 7 ते 8च्या दरम्यान होती. कारण की आम्ही पाहिल्या 3 3.5 मला पाहिल्या आणि मला एक आवडली पण होती 3 3.5 वाली, पण त्याचा कपडा तेवढा व्यवस्थित नव्हता की ते म्हणजे मी नऊवारी हे नव्हती करून घेणार, बनवून नव्हती घेणार, शिवून नव्हती घेणार, रेडी टू वेअर नव्हती करणार. तर म्हणून त्याला कपडा असा पाहिजे होता की जी बसली पाहिजे नेसवताना. त्याच्यामुळे मग थोडंसं महाग झालं. पण हां, आणि मग मी पुढचा विचार केलाय की मी त्या नऊवारीला साडी बनवून घालून, सो ती महाग झाली. 7.5 ते 8.5 करू. त्यानंतर सप्तपदीनंतर लास्ट जो इव्हेंट असतो तो रिसेप्शनमध्ये स्पेशली मुलं ब्लेझरच घालतात आणि मी पण ब्लेझरच घेतला. माझा ब्लेझर म्हणजे कोट ब्लेझर जो काही झाला होता तो माझ्या सगळ्या ड्रेसेसपैकी सगळ्यात महाग होता. तो होता 12,500चा. ब्लॅक कलरमध्ये वर्क होतं एक साईडला आणि पण बाकीचं नॉर्मल ब्लॅक होता. शर्ट होतं व्हाईट, ब्लॅक कोट, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शू. छान होतं ते पण, छान होतं. आणि माझं रिसेप्शनला मी 1 पीस घातला कारण माझे लेंगे खूप झाले होते आणि साडी वगैरे सगळं झालं होतं, तर काहीतरी वेगळं घालायचं होतं. मग 1 पीस आम्ही घातला. सो तो 13,000चा होता. इथे पण मी 1,000नी मागे आहे. नाही इथे 500नी मागे आहे. तर ते नाही मिळत. 1 पीस पण नव्हते तसे ब्रायडल जे दिसतील ते असे कमी प्राईसमध्ये नव्हते त्याच्यामुळे. आणि जे टोटल झालं सगळं ते अनिकेतचं झालं 38,700चं आणि माझं झालं 52,300चा. आणि यात आम्ही अजूनही एंगेजमेंटचा ड्रेस टाकलेला नाही आहे. माझा जो एंगेजमेंटचा ड्रेस होता समथिंग 7 की 8,000चा होता. आता त्याला खूप दिवस झाले, नाही आठवत. एकदा आम्ही लिहिला पण नाही तो. आणि तुझा पण 10-11 हजाराचा होता. म्हणजे होता माझा. म्हणजे हे एंगेजमेंटचे दुसरे आउटफिट आमचे जे मेन असतात रिंग सेरेमनीला घालतात ते. त्याच्या आधीची अनिकेतची कुर्ती होती, मला वाटतं ती 2,000ची होती आणि इथली होती मुलचंद मधली. त्याच्यासोबतच आम्ही तो मेहंदीवाला ड्रेस घेतला होता. आणि जी माझं होतं एंगेजमेंटचं पहिल्या ती पण मुलचंदमधून मी घेतली होती. तर माझी पण ती 2.5ची होती साडी. म्हणजे ओव्हरऑल जर असं बघितलं बजेट एंगेजमेंट पासून तर रिसेप्शन पर्यंत अंकिता 65,000 आणि मी जाईल समथिंग 45,000. बरोबर. मी याच्यानंतरही असते अजून बाकी खूप कपडे असतात जे आपण घेतो बट मेन इव्हेंट मध्ये नाही वापरले, पण ते पण असतातच. सत्यनारायणाचे वगैरे होते ते मग आम्ही ट्राय केलाय की 2-2 हजारापर्यंत इच ड्रेस असा इच साडी. कारण इकडे खूप जास्त खर्च झाला आहे त्यामुळे. सो हा होता आमचा वेडिंग बजेट आउटफिट्सच्या बजेटचा व्हिडिओ. अजून मला वाटतं आता तर वेडिंग रिलेटेड झाले आपले सगळे व्हिडिओ. अजून तुम्हाला काही पाहायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता कमेंट्समध्ये. आणि एका जणांनी आम्हाला कमेंट केली आहे की एक चॅलेंज व्हिडिओ करा जे फनवाला असेल, कारण आम्ही चॅलेंज व्हिडिओ टाकले 2-4, तुम्ही नसेल पाहिले ते बघू शकता. सो आमचा प्रॉब्लेम असा आहे की सध्या आम्ही खूप दिवस झाले आम्ही दोघंच आहे घरी. जेव्हा कोणीतरी येईन असं ग्रुप बनेन, कारण की त्यांनी जो व्हिडिओ सजेस्ट केला आहे तो ग्रुपवाला आहे. सो आम्ही तो नक्की करू. त्यांनी दुसऱ्यांदा पण कमेंट केली, जे कोणी असेल त्यांनी थँक्यू कमेंट केल्याबद्दल. पण आम्ही तो व्हिडिओ नक्की करू जेव्हा येईन घरी कोणीतरी. सो ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आता टाकणार आहे आम्ही व्हिडिओ एवढ्यात खूप दिवस डेली टाकू आता, कारण ऍक्च्युली खूप ऑफिसचं काम आलं. त्यानंतर असं झालं की आम्ही पण काही दिवस बाहेर होतो कामात आणि आता पण डेली टाकू. प्रत्येक शनिवार रविवारी तर टाकू आणि बुधवारी आणि शनिवारी, पण शनिवारी आणि रविवारी आम्ही रेकॉर्ड करू. सो ठीक आहे, जास्तीत जास्त चॅनलला व्ह्यूज द्या, व्हिडिओ जास्तीत जास्त पहा, सबस्क्राईब करा. आमचे 200 सबस्क्रायबर झाले, कालच झालेत. आणि सर्वांसाठी थँक्यू. जो कोणी 200 असेल त्याला स्पेशल थँक्यू. आणि थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.